नमस्कार, मी सुजाता अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पुलाव। यासाठी मी इथे छोट्या साईजचे सोयाबीन पाण्यामध्ये 1 तास भिजवून ठेवले होते, ते पिळून घेतले आहे। त्यानंतर 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यानंतर मी इथे कटिंग करून घेतली आहे। यामध्ये 1 टमॅटो, 1 कांदा, 2 ते 3 हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मुठभर पुदिना घेतला आहे। त्यानंतर इथे मी खडे मसाले घेतले आहे। यामध्ये अर्धा टेबलस्पून जीरा, जायपत्री, 1 काळी विलायची, स्टार फूल, 4 ते 5 लवंगा, 5-6 मिरे आणि 2 तमालपत्र घेतले आहे। त्याचबरोबर मी रेडीमेड अद्रक लसूणची पेस्ट इथे घेणार आहे। आता पुलाव बनवण्यासाठी आपण गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवून घेऊया। त्यामध्ये तेल ॲड करू। तेल तापले की त्यामध्ये खडे मसाले घालून घेणार आहोत। खडे मसाले परतल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून ती परतणार आहोत। त्यानंतर कट केलेला कांदा आपण यामध्ये ॲड करू। तोही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया। कांदा फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये 1 टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट ॲड करू। तीही व्यवस्थित आपण यात फ्राय करून घ्यायची आहे। यानंतर आपण यात कट करून घेतलेला टमॅटो आणि पुदिना ॲड करणार आहोत। त्याचबरोबर 1 चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ ॲड करा। हे सर्व आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा आणि हा सगळा मसाला व्यवस्थित परतून घ्या। हे छान तेल सुटेपर्यंत परतून झाले की आपण यात छोटी 1 वाटी भिजून घेतलेले सोयाबीन ॲड करणार आहोत। ते देखील मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या। यानंतर आपण यात धुवून घेतलेला तांदूळ ॲड करणार आहोत। आता हे सर्व मिश्रण आपण 1-2 मिनिटं स्लो गॅसवर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे परतून घेणार आहोत। यानंतर आपण यात पाणी ॲड करणार आहोत। मी इथे 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्यामुळे मी इथे 2 वाटी पाणी ॲड केले आहे। आता पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्र करून घ्या। गॅस फुल करून आपण याला उकळी येऊन देणार आहोत। सर्व बाजूनी उकळी आल्यानंतर भात हलवून घ्या आणि गॅस स्लो करून आपण तो शिजवून घेणार आहोत। आता छान व्यवस्थित उकळी आली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि यावर ताट पालथे ठेवून आपण तो 5 ते 7 मिनिटं स्लो गॅसवर शिजवून घेऊया। पाच मिनिटानंतर आपण चेक करूया। ताट काढून घेतले आहे। इथे बघू शकता आपला भात पूर्णपणे इथे शिजला आहे। तो व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर तो व्यवस्थित पसरून घ्या। त्यावर आता कट करून घेतलेली हिरवी कोथिंबीर आपण घालून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटांसाठी पुन्हा आपण यावर ताट पालथे ठेवून घेणार आहोत। आता आपला भात पूर्णपणे तयार झाला आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल। बाय।